नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी कोकणातून. पैसे वाटपाच्या आरोपावरून राणे बंधू या आमने सामने आलेत. नितेश राणेंकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण केली गेली आहे. कोणतेही आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. निवडणूक आयोग चौकशी करेल. केनवडेंकडून अशी चुकीची कृत्य होत नाहीत असं नितेश राणे यांनी म्हटलंय. भाजपाला अशा प्रकारे निवडणूक लढवायची गरज नाही असंही नितेश राणे यांनी विधान केलंय. पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे? राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे. पोलीस चौकशी करतायत. मग त्या याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे. पण मला एवढंच माहिती आहे की विजय केनवडेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही. एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो, भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे. खोटं आहे का?